वाल्मिक कराड यांना जे उपचार बीड कारागृहामध्येही मिळत होते तेच उपचार बीड जिल्हा रुग्णालयामध्ये घेण्याची का वेळ आलेली आहे? वाल्मिक कराड यांना व्हीआयपी ट्रीटमेंट का दिली जात आहे? ज्या कैद्यांना बीड कारागृहामध्ये उपचार मिळतो त्याच कैद्यापैकी वाल्मिक कराडला देखील का उपचार त्या ठिकाणी मिळत नाही, या विषयाची सविस्तर माहिती आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया. तर नमस्कार मंडळी, वाल्मिक बाबूराव कराड वय 55 वर्ष, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयित मुख्य आरोपी म्हणून वाल्मिक कराड सध्या बीड कारागृहामध्ये असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे. 31 डिसेंबर 2024 रोजी वाल्मिक कराड यांना अटक करण्यात आली. त्यानंतर 9 जानेवारी रोजी काहीसा आजार होत असल्याच्या कारणास्तव वाल्मिक कराड यांना उपचार देण्यात आला. त्यानंतर पुन्हा एकदा 22 जानेवारी 2025 ला देखील वाल्मिक कराड यांना पोटदुखीचा त्रास होत असल्याचं कारण पुढे करीत वाल्मिक कराड यांना व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात असल्याचा आरोप देखील करण्यात आला. त्यानंतर वाल्मिक कराड यांना बीड कारागृहातून थेट बीड जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केल्याचं देखील आपण पाहिलेलं आहे. वाल्मिक कराड यांना सातत्याने कुठला ना कुठला आजार पुढे करत वाल्मिक कराड यांना व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात असल्याचा आरोप देखील केला जात आहे. एकंदरीत जर पाहिलं तर बीड कारागृहामध्ये कैद्यांना उपचारासाठी स्वतंत्र कक्ष त्या ठिकाणी देखील असल्याचं सांगण्यात येत आहे. त्या ठिकाणी 4 बेडचा स्वतंत्र कक्ष आहे. किरकोळ आजारासाठी त्या ठिकाणी उपचार देखील दिले जात असल्याचं सांगितलं जात आहे. परंतु 22 जानेवारी 2025 रोजी ज्या वेळेस वाल्मिक कराड यांना पोटदुखीचा त्रास सुरू झाला त्यावेळेस वाल्मिक कराडला ह्या ठिकाणी ट्रीटमेंट न देता त्यांना थेट व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याचा त्यांच्यावर आरोप देखील करण्यात आलेला आहे. बीड जिल्हा कारागृहामध्ये जर पाहिलं तर ज्या कैद्यांना कुठलेही समजा पोटदुखीचा त्रास असेल किंवा इतर कुठलेही आजार असले तर त्यावर उपचार करण्यासाठी त्या ठिकाणी सुविधा उपलब्ध असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. परंतु त्या ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध असताना देखील वाल्मिक कराड यांना 2 वेळेस बीड जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्याचं आपण पाहिलेलं आहे. याचबरोबर बीड जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्याकडून देखील स्टेटमेंट देण्यात आलेले आहे की वाल्मिक बाबूराव कराड वय 55 वर्ष यांना पोटदुखीचा त्रास होत असल्याचं कारण त्यांनी सांगितलेलं आहे आणि जे उपचार बीड जिल्हा रुग्णालयामध्ये त्यांना देण्यात आलेले आहेत तेच उपचार त्यांना बीड कारागृहामध्ये देखील घेता येऊ शकतात, असं देखील ट्रीटमेंट जे आहे ते त्या ठिकाणच्या अधिकाऱ्याकडून देण्यात आलेलं आहे. वाल्मिक कराड यांची प्रकृती खालावल्यानंतर पोटदुखीचा त्रास होत असल्याचं कारण करत वाल्मिक कराड यांना बीड जिल्हा कारागृहातून थेट बीड जिल्हा रुग्णालयामध्ये पोलीस बंदोबस्तामध्ये त्यांना घेऊन आल्याचं चित्र आपण पाहिलेलं आहे. शरीर जी आहे वाल्मिक कराड यांचं थकलेलं शरीर त्या ठिकाणी आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे. परंतु इतर कैद्यापैकी वाल्मिक कराड यांना एक वेगळीच ट्रीटमेंट, वेगळीच सुविधा बीड जिल्हा कारागृहामध्ये दिली जात असल्याचा आरोप देखील केला जात आहे. इतर कैद्यांना उपचारासाठी त्या ठिकाणी सुविधा उपलब्ध आहेत, मग वाल्मिक कराड यांनाच बीड कारागृहामध्ये सुविधा का उपलब्ध नाहीत असा देखील प्रश्न काल अर्थात शुक्रवारी वाल्मिक कराड यांना बीड जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केल्याच्या नंतर सर्वसामान्य नागरिकातून उपस्थित केला जात आहे. बीड जिल्हा कारागृहामध्ये कैद्यांसाठी उपचार घेण्यासाठी कुठली सुविधा मिळत नाही का असा देखील प्रश्न ह्या निमित्ताने उपस्थित करण्यात आलेला आहे. तर दुसरीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयित मुख्य आरोपी म्हणून वाल्मिक कराड आहे. या वाल्मिक कराडला वेळोवेळी व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात असल्याचा देखील आरोप या ठिकाणी आता करण्यात येत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे. तर दुसरीकडे जर पाहिलं तर एक बाजू संतोष देशमुख हत्या प्रकरण सध्या महाराष्ट्रामध्ये गाजत आहे. या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी म्हणून वाल्मिक कराड देखील अटक आहेत. ह्याचबरोबर इतर काही आरोपी देखील या प्रकरणामध्ये अटक आहेत. ह्या आरोपीवर सध्या मकोका कायद्या अंतर्गत त्यांना अटक देखील करण्यात आलेला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची जी केस आहे ती सध्या न्यायालयामध्ये सुरू असल्याचं देखील पाहण्यास मिळत आहे. अत्यंत महत्वाची केस आहे. संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलेला आहे या हत्या प्रकरणामुळे. त्यातच
धनंजय मुंडे यांचे राईट हँड असलेला वाल्मिक कराड हा संशयित आरोपी म्हणून या हत्या प्रकरणामध्ये आहे. वाल्मिक कराड यांच्या सांगण्यावरूनच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आल्याचा संशय देखील आहे. त्यामुळे ह्या आरोपींना कुठलाही आजार जडू नये, आजारातून काही आरोपीचं बरं वाईट होऊ नये ह्या हेतूनेच प्रशासनाकडून या आरोपीची काळजी घेतली जात असल्याचं देखील एकीकडे सांगितलं जात आहे. त्यामुळे वाल्मिक कराड यांना VIP ट्रीटमेंट दिली जात असल्याचं देखील बोललं जात आहे. त्या अनुषंगानेच वाल्मिक कराडला ज्या वेळेस 31 डिसेंबर 2024 रोजी अटक करण्यात आली, त्यानंतर 9 जानेवारी 2025 रोजी वाल्मिक कराड यांना उपचार देखील देण्यात आला. त्यानंतर 22 जानेवारी 2025 रोजी देखील वाल्मिक कराड यांना पोटदुखीचा त्रास होत असल्या कारणास्तव बीड जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर 11 एप्रिल व 15 एप्रिल रोजी देखील वाल्मिक कराड यांची तब्येत बिघडली असल्या कारणास्तव त्यांना बीड कारागृहामध्ये उपचार देखील देण्यात आले. परंतु त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत असल्यामुळे आणि पोटदुखीचा अधिकचा त्रास होत असल्या कारणास्तव त्यांना थेट बीड जिल्हा रुग्णालयामध्ये 17 एप्रिल रोजी आणण्यात आलं. ज्यावेळेस वाल्मिक कराड यांना बीड कारागृहातून बीड जिल्हा रुग्णालयामध्ये घेऊन पोलीस ज्यावेळेस येत होते त्यावेळेसची परिस्थिती पाहिली तर वाल्मिक कराड यांचं थकलेलं शरीर, केस वाढलेले, दाढीचे पांढरे केस, ह्याचबरोबर नाकाला मास्क, अनवाणी पाय, हाताला बांधलेला दोरखंड आणि पोलीस बंदोबस्तामध्ये त्यांना बीड जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचं आपण पाहिलेलं आहे. यामुळे आता कुठेतरी वाल्मिक कराड यांना VIP ट्रीटमेंट दिली जात असल्याचा आरोप देखील करण्यात येत आहे. तर दुसरीकडे या हत्या प्रकरणातील जे काही संशयित आरोपी आहेत, कशा पद्धतीने वाल्मिक कराड यांची हत्या केलेली आहे, ही हत्या खरंच वाल्मिक कराड यांच्या सांगण्यावरून झालेली आहे का, याचा खुलासा जो आहे तो सर्वसामान्य नागरिकापुढे येणं अत्यंत गरजेचं आहे. त्या अनुषंगानेच सरकारी वकिलाकडून या हत्या प्रकरणाविषयीचे पुरावे सादर केले जात आहेत. त्यामुळे या हत्या प्रकरणामध्ये संतोष देशमुख यांना न्याय मिळू शकतो आणि खरंच वाल्मिक कराड यांच्या सांगण्यावरून ही हत्या झालेली आहे का हे देखील स्पष्ट होऊ शकते. त्यामुळे आता हे हत्या प्रकरणाची जी केस आहे ती कुठंतरी जलद गतीने सुरू असल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे. तर दुसरीकडे वाल्मिक कराड यांचे निकटवर्तीय वाल्मिक अण्णा ज्या दिवशी बाहेर येतील त्या दिवशी हत्तीवरून साखर वाटप करू, याचबरोबर वाल्मिक कराड ज्या दिवशी बाहेर येईल त्या दिवशी अमुक करू तमुक करू, अशा काहीशा चर्चा आहेत त्या होत असताना वाल्मिक कराड सध्या संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये बीड जिल्हा कारागृहामध्ये देखील कोठडीमध्ये असला तरी मात्र सध्या त्यांच्या नावाची चर्चा कोठडीच्या बाहेर देखील होत असल्याचं आपल्याला वेळोवेळी पाहण्यास मिळालेलं आहे. त्यातच 17 एप्रिल रोजी वाल्मिक कराड यांना बीड जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार घेण्यासाठी आणलं होतं. त्यामुळे पुन्हा एकदा बीड जिल्ह्यामध्ये वाल्मिक कराड यांची चर्चा जोरदार होत असून उलटसुलट प्रश्न देखील उपस्थित केले जात आहेत. समर्थकाकडून वाल्मिक कराड यांची बाजू मांडली जात आहे तर विरोधाकडून वाल्मिक कराड यांच्यावर गंभीर आरोप देखील केले जात आहेत. याचबरोबर प्रशासनावर आता कुठंतरी नागरिकांचा संशय देखील बळावत चालला असल्याचं पाहण्यास मिळत आहे. बीड जिल्हा कारागृहामध्ये ह्या किरकोळ उपचारासाठी सर्व काही सुविधा उपलब्ध असताना देखील वाल्मिक कराड यांना VIP ट्रीटमेंट दिली जात आहे. किरकोळ आजार जरी झाला असला तरी वाल्मिक कराड यांना थेट बीड जिल्हा रुग्णालयामध्ये आणलं जात आहे असा देखील आरोप सर्वसामान्य नागरिकातून होत आहे. तर कुठंतरी वाल्मिक कराड यांच्या समर्थकाकडून वाल्मिक कराड यांची बाजू धरली जात असल्याचं देखील आता 17 एप्रिल रोजी वाल्मिक कराड यांना बीड जिल्हा रुग्णालयामध्ये आणल्याच्या नंतर ही चर्चा आता बीड जिल्ह्यामध्ये होत असल्याचं पाहण्यास मिळत आहे. एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.